नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जो घागरा मी तुम्हाला दाखवलेला होता त्याची उंची कमी करायची होती, तर आज मी त्याची उंची कमी करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हटलं. तर बघा, व्यवस्थित अशी जेवढी उंची आपल्याला कमी करायची आहे तेवढी आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, जिथून कंबरपट्टी आहे तिथून मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तुम्ही म्हणजे 5 इंचावरती पण केली तरी चालेल, तर कमी जास्त होऊ शकतं. तर बघा, आपल्याला फिटिंगसाठी पण अर्धा इंच लागतं. त्या पद्धतीने आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, पेनाने अशी मी मार्किंग करून घेतलेली आहे. जेवढी आपल्याला उंची मला करायची आहे तेवढी मी पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, पुढं तुम्हाला कळणच आपल्याला ही कट करून आपल्याला वरची पट्टी आपल्याला कशी जोडायची आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि आपण याचीवाली कमराचा भाग आहे तो पण आपण कमी करणार आहोत आणि जी कंबरपट्टी आहे ती पण आपल्याला व्यवस्थित आहे तशी आपल्याला परत लावून घ्यायची आहे. तर बघा, मी पेनाने जशी मार्किंग केलेली आहे 5-5.5 वरती, तर तशी मी कट करून घेतलेली आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जी वरची पट्टी आहे ती पट्टी आपल्याला अर्धा इंचानी खाली सोडून कट करायची आहे. म्हणजे आपल्याला टीप मारण्यासाठी लागणार आहे, त्याच्यामुळे अर्धा इंच असं कापड आपल्याला ठेवायचं आहे आणि मग कट करायचं आहे. तर बघा, व्यवस्थित मी असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर हे पूर्ण असा आपल्याला जो खालचा लेंगा आहे तो असा पूर्ण ओपन झालेला आहे. तर बघा, आता आपल्याला कमरीचा पण भाग कमी करायचा आहे. तर बघा, कमरेचा भाग आपल्याला कमी करण्याला या पद्धतीने कमी करायचा आहे. तर बघा, ज्या पट्ट्या आपण ह्या अशा जोडलेल्या आहे आयत्या त्या पट्ट्या टिपा मारलेल्या आहे त्या आपल्याला अर्धा इंचाने अशा टिपा मारून घ्यायच्या आहे. त्याच्यावरती अशा तिरक्या म्हणजे अर्धा इंचाने ह्या पूर्ण पट्ट्या आपल्याला टिपा मारीत चालच आहे. अर्ध्या इंचाने तिरक्या म्हणजे हा आपलावाला कमराचा भाग पण कमी होतो, कारण कमराचा भाग पण याचावाला कोणाकोणाला मोठा होत असतो. तर बघा, अशा पूर्ण घागऱ्यावरती आपल्याला ज्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती आपल्या पूर्ण टिपा अशा मारून घ्यायच्या आहे. पूर्ण जेवढ्या टिपा आहे तेवढ्या याच्यावरती अर्धा इंचानी पूर्ण याच्यावरती टिपा मारून घेऊया. तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे घागऱ्याची. कमराची उंची पण कमी करायची आणि घेर पण कमी करायचा. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. या पद्धतीने केला तर तुमचा व्यवस्थित असा घागरा उंचीला पण कमी होतो आणि कमरेला पण कमी होतो. तर बघा, व्यवस्थित अशा साऱ्या पट्ट्या मी अशा अर्धा इंचाने अशा तिरक्या टिपा मारून घेतलेल्या आहे व्यवस्थित. आणि धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जो मधला अस्तरचा कापड आहे तर बघा, तो मोठा होतो आहे बघा. व्यवस्थित असा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला जास्त भरतो तेवढा आपल्याला परत याच्यामध्ये टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा, भरपूर मोठा झालेला आहे. म्हणजे आपण एवढा असा हा कमरेला कमी केलेला आहे. तर बघू शकता, या पद्धतीने भरपूर असा मोठा झालेला आहे. काही कमी 7-8 इंच मोठा झालेला आहे. तर बघा, जिथं याला अस्तरला मधून टीप आहे त्याच्यावरती आता आपल्याला भरपूर असा कमी करून घ्यायचा आहे. जेवढा जास्तीचा आहे तेवढा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर बघा, असा तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने तुम्हाला असा कमी करून घ्यायचा आहे. तर बघा, मी अशी व्यवस्थित अशी तिरकी टीप बरीच अशी लांब अशी मारून घेतलेली आहे. म्हणजे झोळ वगैरे पण आपल्याला कमराला पडला नाही पाहिजे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला परत असा मोजून घ्यायचा आहे. आतल्या बाजूने आपली ही टीप मारलेली आहे. तर बघा, एवढा परत असा हा जास्तीचा आहे. त्याच्यानंतर परत एका ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशी घ्यायची आहे आणि तेवढा जास्तीचा आहे तेवढा परत आपल्याला आता टीप मारून घ्यायची आहे. पहिली जी टीप मारली त्याच पद्धतीने आता आपल्याला पक्की अशी टीप मारून घ्यायची आहे तिरकी. तर बघा, व्यवस्थित अशी परत मी ही पण तिरकी टीप अशी मारून घेतलेली आहे. धागा वगैरे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे कमरेचा आता ओपन भाग आहे पूर्ण याच्यावरती आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, पहिले आपण असा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा आपल्याला भाग झालेला आहे पूर्ण कमरेचा मापाला व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता हे दोन्ही जे ओपन आहे ते व्यवस्थित आता आपल्याला व्यवस्थित अशा टिपा मारून घ्यायच्या. तर बघा, ह्याला टिपा मारता मारता कॅमेरा हल्ला होता, कारण हे खूप जड आहे आणि मशीनवरती एकटीला खूप जड जातं हे शिवायला. तर मग मी नंतर माझ्या मुलीला बोलून घेतलं आणि नंतर तिनं मला मदत केली. तर बघा, व्यवस्थित अशा पूर्ण कमराला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजे हे पक्क पण होतं. जेव्हा आपल्याला वरची कंबरपट्टी जोडायची आहे तेव्हा जड पण वगैरे जात नाही. तर बघा, व्यवस्थित अशी पूर्ण कमरावरती मी अशी टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, आता हे कंबर पूर्ण पॅक झालेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता जी कंबरपट्टी आहे ती आता आपल्याला घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता हे खालीवर थोडासा भाग झालेला आहे तो आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला आतल्या बाजूने याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जो कंबरपट्टी आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली रेडी होती. तर बघा, जो लेंगा आहे तो आपल्याला सोयीचा ठेवायचा आहे आणि जी कंबरपट्टी आहे ती आपल्याला आतून उलटी ठेवायची आहे. जी आपण अर्धा इंचचा भाग ठेवलेला आहे तो त्याच्यावरती अर्धा इंचानी जोडीत चालायचं आहे. तर बघा, व्यवस्थित अशी पक्की पहिले कमरेला तिथं टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर असं अर्धा इंच आपल्याला व्यवस्थित दाबीत चालायचं आहे. जे अर्धा इंच आपण सोडलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजे जे कमरेचा जो पट्टी आहे ती व्यवस्थित आपली परत वरतून
रेडी होईल. हाही तसेच एकदम सेम तशीच रेडी होईल. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे घागऱ्याची उंची कमी करायची आणि जी सेम आपण रेडीमेड घागरा आणतो त्याच पद्धतीने आपल्याला कंबरपट्टी जोडून झालेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी जोडल्याच्या नंतर एवढा आपला भाग हा उरलेला आहे. अर्धा इंचाचा असं माप ठेवायचं आहे जास्तीचं आणि त्याच्यानंतर घागऱ्याच्या जी पट्टी आहे त्या पट्टीच्या लेवलने अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा पक्की टीप मारून झाल्याच्या नंतर जो ओपन भाग आहे त्याच्यावरती पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर असा धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला असं ओपन करून घ्यायचं इकडचे साईड आणि तो भाग आपल्याला याच्यावरती असा दाबटीप अशी सरळ दाबटीप द्यायची आहे. म्हणजे पक्की टीप आपली मारली जाईल. तर बघा पूर्ण कमराच्या याच्यावरती आपल्याला परत एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि कापड वगैरे दबलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण हा लेंगा शिवताना खूप जड जातो, जड पण भरपूर असतो खालच्या बाजूने. तर व्यवस्थित आता याला आपण कमरेला दाबटीप देऊन घेऊया. तर बघा पूर्ण कमरा याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायची. तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा मी याच्यावरती काठापदराच्या साडीवरचा लेंगा पण दाखवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीत 17-18 वर्षाच्या मुलीचा. तो पण नक्की बघा. आणि दुसरा पण मी एक ऑरेंज कलरचा दाखवलेला आहे, तो पण त्याच्यावरचं ब्लाऊज पण दाखवलेला आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीत मी लेंगा आणि त्याच्यावरचं ब्लाऊज दाखवलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला असं लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि जिथून ओपन जागा ठेवायची आपल्याला बघू शकता या पद्धतीने. म्हणजे आपल्याला तिथून नॉट घालायची आहे, म्हणजे नाडी घालायची आहे त्याला लेंग्याला बांधण्यासाठी. तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित या पद्धतीने आता आपण पूर्ण घागऱ्याच्या पट्टीला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपण पहिला जसा कट केला तसाच आपलावाला लेंगा तयार झालेला आहे. पट्टी पण आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर बघू शकता एकदम पक्की टीप अशी कडाला मारलेली आहे. तर बघू शकता इथून ओपन जागा आहे आपल्याला नाडी घालण्यासाठी. तर बघा याला आता मी नाडी तयार करून घेणार आहे आणि याच्यातून नाडी घालून घेणार आहे नंतर. तर बघा पूर्ण झाल्याच्या नंतर इकडून आपल्याला एक साईडचे ओपन असतो त्याला आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मी त्याला पण टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित या पद्धतीने. जे आहे हा भाग इकडचा त्याच्यावरती अशी आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता आता याच्यावरती अशी अर्धा इंचाने अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा हा खालच्या साईडने खूप जाड होता तरी पण मी याच्यावरती दमादमाने व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. तर बघा टीप मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपला हा घागरा तयार झालेला आहे. उंची पण कमी झाली आणि कमरेला पण कमी झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्ही बघू शकता आणि याच्यावरचं पण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. एकदम सुंदर असं ब्लाऊज पण रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला मी कालच शेअर केलेलं आहे हे ब्लाऊजचं डिझाईन कसं शिवलेलं आहे. तर तुम्ही कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.